माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली आहे। यामुळे अकलूजच्या मोहिते पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे। तर जयसिंह मोहिते पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याचं सांगितलंय। यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होत्या। तर दुसरीकडे एका लग्न समारंभात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि खासदार शरद पवार यांची भेट झाली। या भेटीचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले। धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून खासदारकी लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। दरम्यान आता माढ्यातील तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत। संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत। अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील, सुभाष देशमुख हे काल सागर बंगल्यावरती गेले होते। या भेटीत फडणवीस मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत होते। तर लोकसभेच्या अडचणीतील जागा सोडवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत। माढ्यात सगळेच दिग्गज एकमेकांच्या विरोधात उतरलेले आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचीही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला उघड विरोध आहे। यामुळे आता रामराजे नाईक निंबाळकर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी काल देवगिरी बंगल्यावरती गेले होते। या दोन नेत्यांमध्ये माढा लोकसभेसाठी चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे। पुण्यातील कोंढव्यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचा लग्न सोहळा बुधवारी पार पडला। या लग्न सोहळ्याला राजकीय वर्तुळातील दिग्गजांनी हजेरी लावली होती। त्याच वेळी शरद पवार, संजय राऊत, हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील शेजारी बसले होते। या सोहळ्यात शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात चर्चा होत असल्याचंही दिसून येत आहे। त्यामुळे शरद पवारांनीच करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे। जयसिंह मोहिते पाटलांच्या विधानाला आजची भेटही तितकीच कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे। त्यामुळे शरद पवारांनीच करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे। जयसिंह मोहिते पाटील यांच्या विधानाला कालची भेटही तितकीच कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे। दरम्यान शरद पवारांनी काही महिन्यांपूर्वीच अकलूजमध्ये जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती। मी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी असं 4 महिन्यांपूर्वीच म्हटलं होतं। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार आहेत। आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्याच पक्षात राहा। आता आम्ही सर्वांनी शरद पवार यांच्या पक्षात जायचं ठरवलेलं आहे। गेल्या 15 दिवसांपासून आम्ही जनमत घेतलं असंही जयसिंह मोहिते पाटील म्हणालेले आहेत। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।